चालू असलेल्या पदावरती खुश होऊन निर्मल हॉस्पिटल भोकर चे मालक श्री उत्तमरावजी पाटील हसापूरकर ज्यांनी एक शून्यातून विश्व तयार केलं. हसापूरच्या उत्तम पाटलाचं जेवढं कौतुक तेवढं गुणवर्णन करावं तेवढं कमी आहे. आणि खरंच ज्या ठिकाणी आज जाताना डाव्या बाजूला लेफ्ट साईडला मोठी वास्तू बिल्डिंग आहे हॉस्पिटल, आमचे जहागीरदार पाटील माधवराव पाटील हसापूरचे सांगले तुमचे इतिहास खरंच नवलके वडे केवडे नकळे कानोबाचे कोडे ज्याच्या उदरी हरी हा बालक तुमच्याने विश्व तयार केला. अशी माणसं जन्माला यावं, त्यांचा आदर्श घ्यावा असे असणारे उत्तम पाटील हसापूरकर यांच्याकडून 101 रुपयाची भेट माझ्या भजन मंडळाच्या वतीनं त्यांचा आणि परिवाराचं शतशः ऋण व्यक्त करतो. धन्यवाद.
बऱ्याचशा जणांच्या गाड्याच्या धावा पडतात, बऱ्याचशा गाड्या पंक्चर होतात. त्याचं सर्व्हिसिंगचं करीत बसलं तर बरं आहे, नाही तर बऱ्याचशा गाड्या की नाही आता त्या याच्यावर देवा लागतो. जीवन जगत असताना एका ठिकाणी तुकडोजी महाराजांनी सांगितलं, समाधान सुख कुठं आहे. तुकडोजी महाराजांचे विचार जर ऐकलं तर आचरणात आणलं तर तुम्हाला फार समाधान वाटतं. काय म्हणलंय, राजा सवे महारी सुखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडी. सुख कुठं आहे. प्रत्येक जण सुखासाठी आपापलेला आहे. सुखाला गेलेली तळमळ आहे, तू पंढरीशी फक्त कुंती मातेनं दुःख मागितलं होतं भगवंताजवळ. हो, दुःख मागण्याचं कारणही तुम्ही ऐकले असाल, काही सांगायची गरज नाही. काय म्हणले, महाली बहु कंदील तिथं सुद्धा पहारे तिजोऱ्या, तिथं सुद्धा चोऱ्या होतात. म्हणून काय म्हणले, पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होत चोऱ्या, दारात नाही दोऱ्या या झोपडी. माली मऊ बिचारे कंदील सावधाने. आताही सांगतो, गादीवर कोणी झोपू नका, डॉक्टरचा सल्ला सांगा. जमिनीवर झोपा, जमिनीमधून काय ऑक्सिजन आपल्या शरीराला मिळते बघा. त्यातल्या त्यात फरशीवर सतरंजी घोंगडातून झोपल्यात तर लई चांगलं. काय करावं म्हणजे दैवत गादी नाही म्हणून गमत अशी आहे. माली मऊ बिचारे दिल सामदाने, तिजोरीला काय थोडी चिंता आहे का. पण बघ ना माणूस, आपण मला बया दैवातच नाही मग इकडं दिखे. आपण आपल्यापेक्षा वरचेकडे बघूच नका, आपल्यापेक्षा कमी किती आहेत त्याकडे बघा. काय म्हणलंय, पहारे आणि देवाचं नाव घ्या, त्याच्यावर भाग्यवान कोणी नाही. कुठलीच बिमारी होईना, शुगर होईना, हे कॅन्सर होईना, काय होईना, नका ऐका. नेमाजी आनंदराव पाटील गेले, तुमचे जोडीदार, तुमचा नंबर अजून 10-15 वर्ष नाही. मी काय कुठला म्हणालो, झटकट दिसायला तुम्ही 1 रुपया दिला नाही सकाळपासून दरवेळेस कोणी गावाला भजन ऐकायला जोडी एक गेली, आम्ही तुमची सेवा करत गेल्या, तुम्ही 500 रुपये Thank you.